3 किलो कैरी आहे, त्याचं लोणचं बनवायला घेतोय. रसोई आणि रिवाज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लोणचं बनवतोय, ती रेसिपी आपण आज बघत आहोत. आपण आहे ना आंब्याचं लोणचं बनवतोय आणि हा आहे ना घरचंच आंबा आहे. आमच्या दारापुढं झाड आहे, त्याला दरवर्षी आंबे येतात, तर आम्ही याचं लोणचं घालतो. तर हा आंबा आहे ना गावरान आंबा आहे आणि हा मिडियम साईजचा आहे, पण खूप आंबट आहे. टिकाऊ आहे, याचं लोणचं खूप टिकतं, छान मस्त. त्या आंबट असल्यामुळं छान टेस्ट येते त्याला. 30 ते 32 कैरी ही हा मी पाण्यात बुडवला. याला 4 तास पाण्यात भिजवलं, मग मी स्वच्छ करून हे देठं काढून पुसून आणि हा कट करायला घेतलेला आहे. आता हा कट करून झाला का याला मग थोडंसं हडकून घ्यायचं. अशा प्रकारे पुढची प्रोसेस राहील. आपण आता हे उन्हामध्ये 2-3 तास सुकून घेतले आणि रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकून घेतले आणि आता थोडं ऊन दाखवून घेतलंय त्याला, म्हणजे त्यांनी एक असा कोरडापणा येतो, म्हणजे ओलसर राहतो ना हा रस, तर हा थोडा सुकून घेतलेला आहे. मीठ आहे ना थोडं गरम करून घेत आहो, कारण की यात थोडासा मॉइश्चर राहतं ना, ते सुकून जातं, त्याच्यामुळं मग पाणी सुटत नाही लोणच्याला. ही एक टिप्स आहे याच्या पाठीमागे. थोडं गरम करून घेतलं ना तर जी नमी असते त्यातली एक्स्ट्राची ती कमी व्हायला मदत होते. खाली ना मिठाची थर देतो. आपण आता असं बघा, ही विलायची आहे, मोठी विलायची आहे, स्टार फुल आहे 1.5 आहे, ही दालचिनी आहे, ही धणे आहे 2 चमचे, हे 4 चमचे बडीशोप आहे, 1 चमचा मिरे, 1 चमचा लवंग, ही सुंठ पावडर आहे, ही मोहरीची डाळ आहे, ह्याच्यातून मी थोडा गूळ वापरणार आहे मसाल्यामध्ये, हा चाट मसाला, आणि हे लसूण आणि हे हिंग. जाडसर अशी घरी कुटून घेतलेली कलरची मिरची आहे, जेणेकरून कलर दिसेल पण तिखट नाही राहणार, तिखट कमी राहील असं. आता आपण हे सगळा मसाला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. असा मस्त खमंग वास सुटेपर्यंत आपण याला गरम करून घेऊ, मंद आचेवर गरम करून घेऊ, म्हणजे चव छान प्रकारे येते. अदरपणा असतो तो काढून घ्यायचा. आता मी हळदीचं प्रमाण घेतलेलं आहे. बघा 2 चमचे हळद घेतलेली आहे. हा मसाला मस्तपैकी खमंग असा गरम होत आहे हा, आणि नंतर आपण याला मिक्सरला लावणार आहोत. हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मी, अर्धा पाऊण लिटर तेल येते, आणि त्याला गरम झाले की आपण थंड करून ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. आणि मिरची घेतली, हे तिखट नाही, फक्त कलरची मिरची, फक्त कलर येणार आहे त्याला. ही बघा तेलातून धूर निघताना दिसतंय, म्हणजे आपलं परफेक्ट तेल आपलं उकळून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करतोय. आपण आता हे मिक्सरला लावून घेत आहोत, असं जाडसर मिक्सरला लावून मिक्सरमध्ये फिरून घेऊन मस्त जाडसर असं ठेवायचं. यात मीठ घेतलंय, मोहरी टाकली आहे, आणि हे बाकीचे मसाले आता आपण टाकतो.
ही सुंठ पावडर आहे 1 चमचा. ही 25 ग्रॅम हिंग आहे. आणि ही चट ही आपण 200 ग्रॅमची जवळजवळ घेतलेली आहे. ही चटणी तिखट नाही आहे, कलरची आहे म्हणून ही जास्त वाटत असेल, पण ही फक्त कलर येईल, तिखट अजिबात होणार नाही, तिखट लागणारच नाही. अशी मिरची ही आपल्या चवीनुसार आपण कमी अधिक जास्त घेऊ शकतो. आणि हा गूळ घेतलेला आहे आपण छोटी वाटी भरून. हे बघा, थोडंसं आपल्याला एक टेस्टच म्हणून थोडासा गूळ मिक्स करून आपण तेलामध्ये गरम करून घेतलेला आहे, तो आपण याच्यात टाकणार आहोत. चटणी काढलेली आहे त्याने. अगदी कोमट तेल आपण टाकून घेतलेले मसाल्यावरती. लसूण पण टाकून घेतलं आहे. 1 वाटीभर लसूण आहे. लसूण जास्त आवडतं म्हणून जास्त घेतलेला आहे लसूण. हा झाला खार तयार. आपण हा लोणच्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे. सगळं जिन्नस याच्यात टाकून झालेले आहे. आता याच्यानंतर हा गार झाल्यावर आपण गार झाल्यावर लोणचं भरून घेऊ. आणि याच्यात अजून मी 200 ग्रॅम तेल टाकणार आहे. याच्यामध्ये वरून तेल टाकेल अजून. आधी आपण खाली याच्यात मीठ टाकलेलं आहे 300 ग्रॅम, नंतर मोहरी टाकली, नंतर बाकीचे सगळे जिन्नस कुटून जाड्या सगळे मिरची सगळे अशी प्रमाणात घेऊन आपण हा असा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. खार आपला तयार झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी अधिक टेस्ट आपण करू शकतो. असा आपण हा खार तयार करून घेतलेला आहे. आता हा गूळ पण मी याच्यात टाकून घेते. आपण त्यामध्ये बेडेकरचा मसाला पण टाकलेला आहे, तर तो मी आता टाकून घेते. आता तेल वरून टाकून घेत आहोत. हे बघा, वरून जवळजवळ 300 ग्रॅम हे तेल वरून टाकलेलं आहे. आता आपण फोडी यात टाकून आपल्याला फोडी याच्यामध्ये टाकून बर्नीमध्ये आपण मिक्स करू. ही बरणी आपण स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून 2-3 तास
उन्हामध्ये कडक अशी करून घेतलेली आहे. आणि हे बघा आपलं लोणचं असं आपण त्यामध्ये भरून घेत आहोत. हे बघा किती छान रसरशीत असं मस्तपैकी लोणचं आपलं तयार झालेलं. बघा किती छान कलर आलेला आहे. असं वाटतं ना आपल्याला एक पटकन फोड उचलून खावा. किती छान सुंदर अशी टेस्ट आलेली आहे. त्याला कलर पण सुंदर आलेला आहे. आपण कलरची मिरची वापरलेली तर बघा भगिनींनो, आपलं लोणचं किती छान तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसते. बघा ते रसरशीत झाले, छान कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. हे बघा तुम्ही पण करा. खूप सुंदर रेसिपी ही, खूप छान टेस्टी बनलं आहे लोणचं. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा पाणीसुद्धा अजिबात सुटलेलं नाही त्याला. आपण कैऱ्या कोरड्या करून घेतल्या होत्या म्हणून. हे बघा खूप अशी मस्त टेस्ट झालेली आहे. खाऊ खाऊशी वाटते. मस्त खूप छान चव आली त्याला. घरातले सगळे आवडीने खात आहे. बघा मी एक छोटी बरणी आहे ही संपली, परत काढते. खूप टेस्टी लोणचं बनलं आहे.